एकीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. शहा मुंडेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली. कारण दुसरीकडे माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे आणि त्यामुळे त्यांच्या जागी मुंडेंच्या नावाची चर्चा आहे. बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट. धनंजय मुंडे दिल्लीत आलेत याच्याबद्दल मला काही माहित नाही. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात, असे होऊ शकतात. त्यांना महाराष्ट्रात भेटायला कुणी नेता तयार होत नाही, भेटत नाही, म्हणून एखाद्या वेळेस दिल्लीला ते आले असतील. मला या सरकारची लाज वाटते आणि जर हे परत मंत्री म्हणून आले तर खरंच या सरकार विरोधात आता काहीतरी करण्याची गरज आहे असंच मला म्हणावं असं वाटतंय. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे ना. धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं, त्यामुळे त्यांची आमदारकी देखील रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे आधी रमी प्रकरण आणि सदनिका प्रकरणात पॅक झालेल्या कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार असल्याची चर्चा आहे. कारण धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे, त्यामुळे मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. धनंजय मुंडे दिल्लीत आलेत याच्याबद्दल मला काही माहित नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी असं नाही. काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल, असे असू शकतं. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात, असे होऊ शकतं. धन्यवाद. त्यांना महाराष्ट्रात भेटायला कुणी नेता तयार होत नाही, भेटत नाही, म्हणून एखाद्या वेळेस दिल्लीला ते आले असतील आणि दिल्लीतली थंडी बघायला कसं काय असं ते म्हटलं असेल, जरा वातावरण चेंज करावा म्हणून ते दिल्लीला आले असतील अमित भाई यांची भेट घ्यायला. दुसरं काय वाटतं? धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी दिल्लीत फिल्डिंग लावायला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाच्या विकासासाठी अमित शहांची भेट घेतल्याचं धनंजय मुंडेंनी ट्विट करत सांगितलं. दिल्लीत केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमित शहा यांची भेट घेतली. परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्यानुसार ही भेट होती, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चेनंतर अंजली दमानी यांनी इशारा दिलाय. अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर आरोपांचे बॉम्ब गोळे टाकले आहेत. तसंच सरकारनं त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास सरकार विरोधात पाऊल उचलणार असल्याचं दमानी यांनी म्हटलं. मात्र मुंडेंनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी शहांची भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं. कराड सारख्या माणसाला ज्याला माणूसच म्हणता येत नाही अशा माणसाला मोठं करणारे धनंजय मुंडे यांना जर हे सरकार परत मंत्री म्हणून परत आणणार असेल तर मला या सरकारची लाज वाटते आणि जर हे परत मंत्री म्हणून आले तर खरंच या सरकार विरोधात आता काहीतरी करण्याची गरज आहे असंच मला म्हणावं असं वाटतंय. धनंजय मुंडे इन आणि कोकाटे आउट असं काय आहे? असं अजिबात नाही, म्हणून तुम्हाला मी सांगितलं त्याचा काही अर्थ लावायचा. धनंजय मुंडे आले हे आपल्याला माहिती होतं का? धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती, कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, कारण अनेक वर्ष ते BJPमध्येही होते ना, तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे ना. एकीकडे माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे, त्यांची आमदारकी रद्द होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. धनंजय मुंडेंनी दिल्लीत जात अमित शहांची भेट घेतली, त्यामुळे कोकाटेंच्या जागी त्यांची वर्णी लागणार का, अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.